जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो। चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। टोटल 100 प्रश्न असतील, प्रश्न स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, एकमेक प्रश्न महत्त्वाचा आहे। चला मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न काय म्हणतो, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक ए तेरेखोल। जर कोकणच्या उत्तर सीमेवरनं विचारली तर दमणगंगा हे उत्तर द्यायचं आहे। पुढील प्रश्न, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक डी 1972। पुढील प्रश्न, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी रायगड। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक डी कोल्हापूर। कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्राचे चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र बनणार आहे। पुढील प्रश्न, महात्मा गांधींच्या प्रेरणेचे स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक सी वर्धा। पुढील प्रश्न, भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर सध्या भारताचे राज्यसभेचे अध्यक्ष जगदीश धनखड आहेत, त्यावेळेस व्यंकय्या नायडू होते। पुढील प्रश्न, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक ए राजस्थान। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी बघा, सुंदा। पुढील प्रश्न, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक सी 1761। जर पानिपतची पहिली विचारली तर 1526, दुसरी झाली होती 1556 आणि तिसरी झाली होती 1761। पुढील प्रश्न, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले होते आणि जर लागू विचारलं तर 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू करण्यात आले होते। पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्याची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक बी 288। जर विधान परिषद विचारली तर 78 इतकी निश्चित आहे। पुढील प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? तर ऑप्शन क्रमांक डी रवींद्रनाथ टागोर। जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 अमृतसर येथे झाला होता। पुढील प्रश्न, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, लुंबिनी। लुंबिनी या ठिकाणी झाला होता। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? तर ऑप्शन क्रमांक डी ई श्रीधरन हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झालेले नाही। पुढील प्रश्न, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक बी 1911। 1911लाच कोलकाताहून दिल्ली ही आपली भारताची राजधानी झाली होती। 1911ला पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली होती आणि त्यांच्या स्वागतासाठी गेट ऑफ इंडिया मुंबई येथे बांधण्यात आला होता। पुढील प्रश्न, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर ऑप्शन क्रमांक सी मालदीव। राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक डी 30 वर्ष। विधान परिषदसाठी सुद्धा 30 वर्ष, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यासाठी 35 वर्ष वय आवश्यक आहे, लोकसभा आणि विधानसभा यांच्यासाठी 25 वर्ष आवश्यक आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था जसे की महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत यांच्यासाठी 21 वर्ष वय असणे आवश्यक आहे। पुढील प्रश्न, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, 13। एकूण 13 परिमंडळे आहेत। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक डी लक्ष्मीकांत देशमुख। पुढील प्रश्न, LPGचे गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते?
तर ऑप्शन क्रमांक सी प्रोपेन व ब्युटेन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक बी 21 ऑक्टोंबर. पुढील प्रश्न, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर ऑप्शन क्रमांक डी डेसिबल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर ऑप्शन क्रमांक ए पुणे या ठिकाणी नाही आहे. आणि महाराष्ट्राबाहेर विचारलं तर गोवा, पणजी या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थित आहे. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक बी महाराजा सयाजीराव गायकवाड. बडोदाचे महाराजा होते ते. पुढील प्रश्न, फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण? तर ऑप्शन क्रमांक बी मार्क झुकरबर्ग. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमामध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये होत नाही? तर ऑप्शन क्रमांक सी मोनोग्रॅम. पुढील प्रश्न, महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे? ऑप्शन क्रमांक डी पिंपरी चिंचवड, जे की सध्या 2024 स्थापन झालेलं आहे. आणि एकूण 12 पोलीस आयुक्तालय महाराष्ट्रात स्थित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक सी सानिया मिर्झा. कर्नाल मल्लेश्वरी ही पहिली महिला आहे ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त केले होते. आणि पहिले व्यक्ती पुरुष जर विचारले तर विश्वानंद आनंद, जे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाकरिता भारताने नवीन संसद इमारत बांधली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशासाठी भारताने नवीन इमारत बांधली आहे. कोणत्या कमिटीने भारतीय क्रिकेट बोर्ड नवीन बनविण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे? ऑप्शन क्रमांक बी RM लोधी कमिटी. पुढील प्रश्न, FIR म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक बी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या केसेस सर्वोच्च न्यायालयाचे संसदेकडे मुस्लिम महिलांकरता कायदा 1986 अन्वये वर्ग केला? तर ऑप्शन क्रमांक ए मोहम्मद अहमद खान वी शाह बानो बेगम. पुढील प्रश्न, भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक ए 1951 ते 52. AG मार्क म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक डी शेती उत्पादनावरील प्रमाणित चिन्ह. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए मोरारजी देसाई. पुढील प्रश्न, भारतातील कोणती पाणबुडी अणुशक्तीचा वापर करू शकते? तर ऑप्शन क्रमांक बी INS अरिहंत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? तर पालकची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात हे भारत आणि श्रीलंका यांना दुभागतो. मॅकमोहन रेषा कोणत्या देशासोबत आहे आपली? तर भारत आणि चीन. रेड क्लिफ भारत आणि पाकिस्तान. पुढील प्रश्न, साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश. आणि गहूचे विचारले तर पंजाब. दक्षिण मध्य रेल्वेचे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? दक्षिण मध्य रेल्वे विचारले तर सिकंदराबाद. आणि फक्त दक्षिण विचारले तर चेन्नई. पुढील प्रश्न, साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? तर ऑप्शन क्रमांक ए अरवली पर्वतरांगेतून होतो. अरवली पर्वत हा भारतातील सर्वात प्राचीन पर्वत मानला जातो. पश्चिम घाट म्हणजेच आपला सह्याद्री पर्वत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी आपला महाराष्ट्र. पुढील प्रश्न, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी वाराणसी. पुढील प्रश्न, भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते?
तर पहिली अणुभट्टी ऑप्शन क्रमांक सी अप्सरा या नावाने ओळखली जाते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? तर ऑप्शन क्रमांक बी अलंग या ठिकाणी केले जाते. पुढील प्रश्न, यांगोन हे शहर खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक बी म्यानमार या ठिकाणी यांगोन हे शहर स्थित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? तर दुहेरी राज्यकर्त्याचा जनक ज्याला आपण म्हणतो रॉबर्ट क्लाइव्ह याने हे दिवाणी कधी स्वीकारली? तर 1765 मध्ये. पुढील प्रश्न, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर ऑप्शन क्रमांक सी मदन मोहन मालवीय. पुढील प्रश्न, 1853 मध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले? तर ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड डलहौसी. 16 एप्रिल 1853 ठाणे ते मुंबई या ठिकाणी लॉर्ड डलहौसीने पहिले रेल्वे चालू केली होती, ज्याला 3 इंजिन जोडण्यात आले होते. त्यांचं नाव होतं सिंध साहेब सुलतान. पुढील प्रश्न, दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? ज्याला आपण सध्या देवगिरी किल्ला या नावाने सुद्धा ओळखतो. तर ऑप्शन क्रमांक सी मोहम्मद बिन तुगलक. पुढील प्रश्न, जैन धर्मातील पहिला तीर्थंकर कोण होता? तर ऑप्शन क्रमांक सी ऋषभदेव. पुढील प्रश्न, मॅगस्थॅनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले होते? तर ऑप्शन क्रमांक ए इंडिका. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत हुमायूँचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? तर ऑप्शन क्रमांक ए शेरशाह सुरी. पुढील प्रश्न, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? 1526 रोजी बाबर व इब्राहिम लोदी यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले होते. पुढील प्रश्न, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागर मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचला? तर कालिकत या बंदरावर. पुढील प्रश्न, सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? तर ऑप्शन क्रमांक ए गजनीचा मोहम्मद. पुढील प्रश्न, कलर ब्लाइंडनेस हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक सी लाल व हिरवा. जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? जल्लीकट्टू जसं महाराष्ट्रात आपण पोळा हा सण साजरा करतो, तसंच तामिळनाडू या राज्यात जल्लीकट्टू हा बैलांचा सण साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न, कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही? तर साहजिकच आहे ऑप्शन क्रमांक डी पाकिस्तान. भारताचे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील मूळचे रहिवासी आहे? सध्या जर बघितलं तर द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, ज्या की ओडिसा या राज्यातनं बिलॉंग करतात. ऑप्शन नाही आहे तर ओडिसा या राज्यात त्या बिलॉंग करतात. द्रौपदी मुर्मू या 15व्या राष्ट्रपती आहे आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. पुढील प्रश्न, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक सी अनंत पाई. पुढील प्रश्न, सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? तर ऑप्शन क्रमांक ए अमीर खुसरो. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रपती खालीलपैकी कोण निवडते? तर बघा, राष्ट्रपतीची निवडणूकमध्ये विधान परिषद हे सहभागी होत नाही. तर ऑप्शन क्रमांक बी लोकसभा, विधानसभा आणि राज्यसभा हे 3 सभासद राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सामील होतात. विधान परिषद निवडणूकमध्ये सामील होत नाही. पुढील प्रश्न, युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना देणाऱ्या कायद्याचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक बी एल्बर्ट बिल. लॉर्ड रिपनने हा कायदा संमत केला होता, ज्यानुसार भारतीय न्यायाधीश म्हणजे जे काही युरोपियन लोक आहे त्यांच्या विरुद्ध आपल्या याच्यात कायदा लढवू शकतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? तर ऑप्शन क्रमांक सी निलगिरी हे झाड कारणीभूत आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपतींचा पदाचा कारभार कोण पाहतो? तर ऑप्शन क्रमांक सी भारताचे सरन्यायाधीश.
महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती? तर ऑप्शन क्रमांक बी 720 किलोमीटर. महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्रकिनारा रत्नागिरी या जिल्ह्याला 237 किलोमीटर लाभलेला आहे. पुढील प्रश्न, साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन क्रमांक बी नाशिक. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे आणि शिखर विचारलं तर कळसुबाई 1646 आणि याची 1567 साल्हेर. 7 बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक बी मुंबई. पुढील प्रश्न, 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती तयार झाली होती? तर ऑप्शन क्रमांक सी मिठी या नदीमुळे 2005 मध्ये मुंबई शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. पुढील प्रश्न, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येत असतो? तर ऑप्शन क्रमांक डी मुंबई या ठिकाणीच काळा घोडा हा सण साजरा केला जातो. पुढील प्रश्न, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक बी मायकेल फुको यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. पुढील प्रश्न, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले? तर ऑप्शन क्रमांक बी हडप्पा या शहराचे उत्खनन करताना सर्वात प्राचीन संग्रहालय सापडले. पुढील प्रश्न, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश यांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक ए जेम्स ऑगस्ट हिकी. पुढील प्रश्न, निवडणूक आयुक्ताची नेमणूक डॅश करतात? तर कोण करतात? ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती. सध्या निवडणूक आयुक्त कोण आहे? 25वे राजीव कुमार. पुढील प्रश्न, जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅश या राजकीय पक्षात झाले? तर ऑप्शन क्रमांक सी द्रविड मुन्नेत्र कळघम. काय नाव आहे? पुढील प्रश्न, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक सी मासिक. पुढील प्रश्न, पाचड येथेच यांची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक राजमाता जिजाबाई. पुढील प्रश्न, चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? तर ऑप्शन क्रमांक बी ओरिजिन ऑफ स्पीसीस. पुढील प्रश्न, भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली? तर 1856 मध्ये कोण होते? लॉर्ड डलहौसी. ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न, ज्ञान मिळविण्यासाठी प्रश्न पद्धतीचा वापर डॅश असे करत असे? तर कोण करत असे? सॉक्रेटिस. पुढील प्रश्न, कॉम्पॅक्ट डिस्क ही कोणी शोधून काढली? तर ऑप्शन क्रमांक सी फिलिप्स व सोनी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे? तर ऑप्शन क्रमांक ए विटॅमिन सी. विटॅमिन सी आणि विटॅमिन बी हे दोघं पाण्यात विघळणारे विटॅमिन आहे आणि जे ई डी के हे मैदात विघळणारे विटॅमिन आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक बी स्पुटनिक 1. पुढील प्रश्न, इस्रोचे पूर्ण नाव काय? ऑप्शन क्रमांक बी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. हेलेचा धूमकेतू किती वर्षांतून एकदा दिसतो? तर ऑप्शन क्रमांक सी 76 वर्षांतून. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक डी कोचीन. पुढील प्रश्न, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? तर ऑप्शन क्रमांक सी 206. पुढील प्रश्न, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? तर ऑप्शन क्रमांक ए नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. पुढील प्रश्न, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए पंतप्रधान, जे की सध्या नरेंद्र मोदी आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी काय प्रदूषण करीत नाही? तर ऑप्शन क्रमांक सी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रकल्प. पुढील प्रश्न, आम्लवर्षा ही खालीलपैकी कोणत्या वायूच्या हवेतील प्रदूषणामुळे होते? तर ऑप्शन क्रमांक डी
NOx अँड SO2. पुढील प्रश्न, चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? सुंदरलाल बहुगुणा हे चिपको चळवळशी संबंधित आहे आणि तिचा चिपको चळवळ वृक्षतोडशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, नागपूर. पुढील प्रश्न, सापेक्षताचा सिद्धांत कोणत्या संशोधकांनी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, अल्बर्ट आइन्स्टाईन. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनामध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, कलम 51 क. आणि भाग विचारला तर 4 क. टोटल मूलभूत कर्तव्ये 11 प्रकारचे आहेत. पुढील प्रश्न, तंबाखूमध्ये डॅशचे धोकादायक रसायन असते. तर काय असते? ऑप्शन क्रमांक बी, निकोटीन. पुढील प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकाराची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक ए, अभिनव भारत. अभिनव भारत आधी 1900 मध्ये मित्रमेळाव्या नावाने स्थापन केली होती, ज्याचे मुख्यालय नाशिक या ठिकाणी आहे. त्याचंच नामांतरण 1904 मध्ये अभिनव भारत असे करण्यात आले. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे नाही? तर पुणे आणि ठाणे दोघं ठिकाणी नाही आहे. ऑप्शन चुकीचे आहेत थोडे. या ठिकाणी औरंगाबाद पाहिजे होतं. पुढील प्रश्न, देशातील पहिला विधी अधिकारी कोणास संबोधतात? तर ऑप्शन क्रमांक सी, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ज्याला आपण कॅग असे म्हणत असतो. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेत सेल्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कितव्या घटनादुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले? ऑप्शन क्रमांक सी, 42वी घटनादुरुस्ती. 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती झाली होती, ज्याला आपण मिनी घटनादुरुस्ती असे म्हणत असतो. पुढील प्रश्न, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, आनंदमठ. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या साहित्यातून हे गीत घेण्यात आले होते. आणि जनगण मन गीतांजली, जे की रवींद्रनाथ टागोर यांचं आहे. पुढील प्रश्न, मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कायद्याने थांबवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक ए, राईट टू प्रॉपर्टी म्हणजे संपत्तीचा हक्क, जे की मूलभूत हक्कामधनं वगळण्यात आले आहे. सध्या मूलभूत हक्कांची संख्या 6 इतकी आहे. आधी 7 होते, त्यातनं राईट टू प्रॉपर्टी हा हक्क वगळण्यात आला आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही? तर ऑप्शन क्रमांक डी, नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल. पुढील प्रश्न, संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला डॅश असे संबोधतात. तर काय संबोधतात? ऑप्शन क्रमांक बी, प्रश्नांचा तास. शेवटचा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक डी, कायदा व सुव्यवस्थेचे राखणे हे अधिकार पंचायत समितीला देण्यात आलेले नाही. पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरती आपण रिव्हिजन टाकत असतो. पोलीस भरतीमध्ये आपण नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आजपर्यंत झालेले सर्व जनरल नॉलेज, मराठी ग्रामर व लवकरच आपण चालू घडामोडीसुद्धा चालू करणार आहोत. आपण चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हापर्यंत पोहोचले जातील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.